बोल दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। हो हाथ धर के बैठने से क्या भला कुछ होता है, हो हाथ धर के बैठने से क्या भला कुछ होता है, जा जमाने को दिखा क्या जोर बाजू होता है, जा जमाने को दिखा क्या जोर बाजू होता है, हिम्मते मर्दा गए हो संग खुदा भी होता है, हिम्मते मर्दा गए हो संग खुदा भी होता है, जा जमाने को दिखा दे खुद में दम क्या होता है, जा जमाने को दिखा दे खुद में दम क्या होता है, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। सहकारी शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जय शिवराय प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब बलकवडे यांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ इथं जमलेलो आहोत। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे। नानासाहेबांचा जीवन प्रवास जर आपण पाहिला तर अतिशय प्रेरणादायी असा त्यांचा जीवन प्रवास आहे। शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे माध्यम आहे असं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ध्येय मांडलेलं होतं आणि त्यासाठीच ग्रामीण भागातला विद्यार्थी जर शिकला तर त्या ठिकाणी तो उत्तम प्रकारचा नागरिक घडू शकतो। आताच प्रज्ञांनी सांगितलं की या ठिकाणी वेगवेगळे व्यावसायिक कोर्स जे आहेत ते आपल्या विद्यालयामध्ये दिले जातात आणि त्या कारणामुळेच मी ठामपणे सांगू शकते की आपल्या विद्यालयातले 100% विद्यार्थी जे आहेत ते उत्तम व्यक्तिमत्व घडवणार आहेत। कारण जे अभ्यासामध्ये हुशार असतात ते काही ना काही स्वतःचं करिअर करतातच, परंतु ज्या अभ्यासात हुशार नसतात त्यांना असं वेल्डिंग सारखं कामकाज शिकवलं, इलेक्ट्रिकल सारखं कामकाज शिकवलं किंवा गृह आरोग्य अंतर्गत त्या ठिकाणी अनेकशा वस्तू उत्पादन करायला शिकवलं तर तो विद्यार्थी जो आहे तो भविष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी जी आहे ती स्वीकारू शकतो। आणि हीच खरं तर प्रेरणा किंवा हे ध्येय नानासाहेब बलकवडे यांचं होतं। नानासाहेब जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचं जीवन हे अतिशय खडतर गेलेलं पाहायला मिळतं। त्यांचं ध्येय असं होतं किंवा एक स्वप्न असं होतं, जिद्द होती की आपण ज्या संस्था उभे केलेल्या आहेत त्या संस्थांमधून ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत ते घडले पाहिजेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे। शहरी भागामध्ये अनेक शिक्षण संस्था असतात, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे हे त्यांचं स्वप्न आज प्रत्यक्षामध्ये साकार झालेलं पाहायला मिळतं। जसं त्या ठिकाणी चैत्राली म्हणली की त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो। खरोखरच अनेकशे विद्यार्थी ज्यावेळेस अनेक शाळांमधून त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये रुजू होतात, काही जण स्वतः डॉक्टर झालेले, दवाखाने त्यांनी स्थापन केलेले आहेत, उत्तम वकिली व्यवसाय त्यांनी निवडलेला आहे, चांगल्या दर्जेदार शिक्षण जे आहे ते पुढे भविष्यामध्ये घेताना दिसतात आणि याच्यामधूनच आपल्या असं जाणवतं एक शिक्षक म्हणून या संस्थेचा एक भाग म्हणून असा अभिमान वाटतो की नानांनी जे पाहिलेलं स्वप्न होतं ते साकार करण्यामध्ये आपला निदान खारीचा वाटा काढणं त्या ठिकाणी आहे। नानांनी एक मंत्र सांगितलेला होता की माणूस आपण घडवायला शिकलं पाहिजे, कारण माणूस आपण घडवला चांगला तर भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे समाज जो आहे तो मागासलेला राहणार नाही आणि माणूस घडवण्याचं काम जे आहे ते आपल्या शाळेत संस्थेच्या 5ही शाळांमधून सुरू असलेलं पाहायला मिळतं। शेवटी नानासाहेबांच्या आठवणींना अभिवादन करताना इतकंच म्हणावंसं वाटतं की ज्यांनी दिवा पेटवला अंधारात त्यांच्या उजेडात नवे पथ शोधूया, की त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये शाळा काढलेल्या आहेत, पण त्याच मार्गाने जाऊन आपण नवीन मार्ग जे आहेत अनेक त्या ठिकाणी शोधूया की जसं आपल्या तुळापूरच्या शाळेमध्ये 3D प्रिंटिंगचं शिक्षण देखील विद्यार्थ्यांना दिलं जातं। ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, कारण माझ्या मुलाला 2-3 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी ते शिक्षण त्याला घ्यायला लागले। आज तो मोठा व्यावसायिक आहे, पण ते शिक्षण आपल्या विद्यालयामध्ये मात्र 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दिलं जातं।
आणि त्यांच्या ह्या नानासाहेबांच्या या कार्याचा वारसा घेऊन आपण नवीन पिढी घडूया एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. आपण पाहतो समाजामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी मराठी जी भाषा आहे ती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे अशी भीती अनेकांना वाटते. परंतु अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझ्या या विद्यार्थ्यांनी ज्या कविता त्या ठिकाणी कवितांचा संग्रह केला आहे त्या मराठी भाषेतील कविता